यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मांगली चोरी प्रकरणी सराईत चोरटा शिराळा पोलिसांच्या जाळ्यात 5,55,135 रुपयांचा मुद्देमाल जप्त। शिराळा पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती अशी की शिराळा तालुक्यातील मांगली येथे चोरी करणाऱ्या 3 सराईत चोरट्यांपैकी एका सराईत चोरट्यास शिराळा पोलिसांकडून अटक करण्यात आली। हंबीराव उर्फ अमित सावळा गोसावी, वय वर्ष 42, राहणार कोडोली, तालुका पन्हाळा असं संशयिताचं नाव आहे। त्याच्याकडून आहूजा कंपनीचा एक ॲम्प्लिफायर, आहूजा कंपनीचा इको मशीन, 4 माईक, 2 नग काच व पितळेचे झुंबर, 6 नग LED, विविध कंपन्यांचे दारूचे बॉक्स असे विविध प्रकारचे साहित्य, तसेच एक सिल्वर रंगाची महिंद्रा कंपनीची बोलेरो MH12 EG 068 ची गाडी एकूण 5,55,135 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर मंगेश चव्हाण यांनी वेळोवेळी घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचनेनुसार शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल आत्तिग्रे, पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात, पोलीस उपनिरीक्षक जगदाळे, सहाय्यक पोलीस शशिकांत लुगडे, पोलीस हवालदार संदीप पाटील, पोलीस हवालदार नितीन यादव, पोलीस नाईक अमर जाधव, पोलीस कॉन्स्टेबल उमेश शेट्टे, पोलीस हवालदार सुभाष पाटील, पोलीस हवालदार भूषण महाडिक, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पेटकर, पोलीस नाईक शरद पाटील, पोलीस हवालदार अनुज पाटील, पोलीस हवालदार सरफराज मगदूम, पोलीस हवालदार प्रदीप पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विकास शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल अरुण मामलेकर, पोलीस कॉन्स्टेबल राजू देवळेकर, सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस हवालदार करण परदेशी, पोलीस हवालदार सतीश अंमलदार, पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन गुंडवाडे हे तपास करीत असता पोलीस नाईक अमर जाधव, पोलीस कॉन्स्टेबल उमेश शेट्टे यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली। त्यानुसार गुन्ह्याच्या शास्त्रीय आणि तांत्रिक तपासाच्या द्वारे 3 आरोपींपैकी एकास ताब्यात घेण्यात आले। त्यास विचारपूस करून त्याच्याकडे तपास केला असता त्याने गुन्हा केला असल्याचे तसेच वडगाव पोलीस ठाण्याकडील असलेल्या गुन्ह्याबद्दल कबुली दिली। तसेच चोरी करण्याकरिता वापरण्यात आलेली वाहन व इतर साहित्य तपासकामी जप्त करण्यात आलं। आरोपी दीपक उर्फ लंगड्या गोसावी, अनिल उर्फ बारक्या गोसावी, राहणार तासगाव, तालुका तासगाव, जिल्हा सांगली हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील करीत आहेत।